विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक संपन्न झाली। या बैठकीत दर्शन व्यवस्थेसंदर्भात निर्णय घेण्यात आला। 2 महिन्यानंतर येणाऱ्या कार्तिकी यात्रामध्ये विठ्ठल मंदिराच्या संवर्धन कामातील नवी रूप पाहायला मिळणार आहे। तसेच विठ्ठलाच्या सहज आणि सुलभ टोकन दर्शनाची व्यवस्थाही कार्तिकी यात्रेत उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू होईल, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरचे समिती अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली। तसेच स्काय वॉक आणि दर्शन मंडपाच्या कामात शासनाने 110 कोटी रुपयांची निधी मंजूर केली। यानंतर टोकन दर्शनाची व्यवस्था प्रातियोगिक तत्वावर कार्तिकी यात्रेत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। 2 दिवसापूर्वी पंढरपुरात पैसे देऊन विठ्ठलाचे दर्शन दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता। याबाबत सर्व पक्षीय स्थानिक नेत्यांनी मंदिर समितीच्या बैठकीत येऊन समिती अध्यक्ष व सदस्यांना घेराव घातला। तसेच मंदिर समितीवर दबाव टाकत पैसे घेणाऱ्यासोबत पैसे देणाऱ्यावरही गुन्हे दाखल करा अशी अजब मागणी केली। विशेष म्हणजे मंदिर समितीने ही मागणी मान्य केली। लवकरच टोकन दर्शनाची व्यवस्था च्या द्वारे तमाम श्री क्षेत्र पंढरपूरला येणाऱ्या लोकांना दर्शनाची सुलभ व्यवस्था यावेळेस होणार आहे आणि मंदिर जतन, संवर्धन आणि संगोपन याचे जे अजून एक रूप आपल्याला जे पाहायचं आहे ते कार्तिक वारीमध्ये तुम्हाला अजून एक आगळं वेगळं आणि खूप चांगल्या पद्धतीचं आपल्याला रूप दिसणार आहे। आज मंदिरे समितीच्या बैठकीमध्ये दर्शनाच्या व्यवस्थेबाबत सखोल अशी आज चर्चा झाली की या दर्शन व्यवस्था कशा पद्धतीची असली पाहिजे, ही कशी केली गेली पाहिजे आणि काल जो प्रकार घडला त्या प्रकारावर आम्ही निश्चितपणे तुम्हाला असं सांगतो की यापुढे फक्त पैसे घेणाऱ्यावरच कारवाई होणार नाही, तर पैसे जो देणारा आहे तो देणाऱ्या माणसावर सुद्धा कारवाई होईल। कारण घेणारा जितका गुन्हेगार आहे तितकाच देणारा सुद्धा गुन्हेगार ठरतो। पण आता त्याची सखोल चौकशी करूनच यापुढे कुठलीही कारवाई होईल। मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आदरणीय शेळके साहेब यांना व नवीन व्यवस्थापक आदरणीय मनोजजी श्रोत्री साहेब यांना अशा मंदिर समितीने सूचना दिलेल्या आहेत की दर्शनासाठी कुठल्याही वारकऱ्यांचे हाल होणार नाही, सुलभ दर्शन होतील, लवकर दर्शन होतील व चांगले दर्शन होतील याची व्यवस्थापना बघा। आजच्या मंदिर समितीच्या बैठकीमध्ये मंदिर समितीमध्ये शांतता राहील, गोंधळ होणार नाही, सर्वांमध्ये समन्वय राहील व चांगली दर्शनाची व्यवस्था होईल अशा ठाम निर्णय आज मंदिर समितीमध्ये घेण्यात आला। पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है। ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं, इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है। इस तेल से बालों का झड़ना, गंजापन, बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती हैं। इतना ही नहीं, ये तेल बालों को घना करता है, नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है। अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं। इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं।